ओम नमो आदेश. नमस्कार, मी रुही. माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मनाथ बीज असे म्हणतात. या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे. या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. त्याचं झालं असं: त्रिविक्रम नावाचा राजा जेव्हा मरण पावला तेव्हा स्मशानात खूप रडारड चालू होती. तेव्हा गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची यात्रा सुरू होती. तेव्हा गोरक्षनाथांना त्यांची दया आली. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी स्वतःचा देह त्रिविक्रम राजांच्या देहावर ठेवला. श्री विक्रम राजा जिवंत झाला. सगळीकडे आनंदमय वातावरण निर्माण झाले. तब्बल 12 वर्षे त्रिविक्रम राजा आणि रेवती यांनी संसार थाटला. या 12 वर्षात त्यांनी एक पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव धर्मनाथ. तब्बल 12 वर्षांनी सांसारिक त्रिविक्रमांनी आपला देह ठेवला, म्हणजे ते मरण पावले. मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रमात जे देह ठेवला होता त्या देहाची सांगता झाली. अवतार कार्य समाप्ती झाली. 12 वर्षांनी धर्मनाथांना त्यांनी राज्य करायला सांगितले. 12 वर्षाचे राज्य पूर्ण झाल्यावर धर्मनाथांना गोरक्षनाथांनी दीक्षा दिली. हाच तो दिवस माघ शुद्ध द्वितीयेला. यालाच आपण धर्मराज बीज असे म्हणतो. गुरुमंत्र देताना सर्व देवदेवतांना आमंत्रित केले होते. त्यासाठी भोजनाची व्यवस्था केली होती. प्रसाद केला होता. त्यात कौल, आंबील, घेवड्याच्या शेंगा, घुगऱ्या, त्याच्यानंतर मेथीची भाजी, वांग्याची भाजी असे गुळ भाकरीचा काला, गुळ चपातीचा काला असे साधं सोज्वळ सात्विक जेवण होतं. हा दैवित्यमान सोहळा दरवर्षी घडावा, त्याचा लाभ सर्वांना भेटावा याची मागणी देवदेवतांनी केली व त्यापासून दरवर्षीप्रमाणे माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीजेचा उत्साह साजरा केला जातो. हे सगळे व्हिडिओत पाहिले. हे आमच्या इथे धर्मनाथ बीज साजरी केली, त्यासाठी हा धर्मनाथ बीजेचा स्वयंपाक केला. किमयागिरी ग्रंथात त्यांनी लिहिलेले आहे की या दिवशी जो व्यक्ती दानधर्म करेल त्याला त्याच्या घरात कधी दुःख, दारिद्र्य, कष्ट हे असे कधीच राहणार नाही, सुखशांती नांदेल. मी धर्मनाथ बीजेचा सर्व स्वयंपाक केलेला आहे, सगळं आवरून ठेवलेलं आहे. हे काला भाकरीचा, हा चपातीचा काला, भात त्याच्यानंतर घुगऱ्या, त्याच्यात शेंगदाणे, ज्वारीचे आणि हरभऱ्याच्या घुगऱ्या आहेत. ही आंबील ज्वारीच्या पिठाची आंबील आहे. ह्या नैवेद्यासाठी चपात्या, मेथीची भाजी, वालाच्या शेंगा आणि वांग्याची भाजी. हे सगळं स्वयंपाक मी केलेला आहे. हा धर्मनाथ बीजेसाठी मांडण्यात येणारा ठममध्ये असतो. त्याच्यानंतर 4 दिवे कडले असतात. हा नैवेद्य पूर्ण भरून घेतलेला आहे. त्याच्यावर त्याच्या आंबील एका मातीच्या भांड्यात भरतात. त्याच्यासाठी मातीत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य लागतो आणि दिवे आणि ठम पदाळण्यासाठी हे तूप घेतलेला आहे आणि हा देवापुढे ठम पदाळायचा असतो. आम्ही हा प्रत्येक गावागणिक पद्धत वेगळी असू शकते. आमच्या इकडं जशी करतात तसे माझ्या सासरी आणि माहेरी ह्या दोन्ही धर्मनाथ बीजेच्या पद्धती वेगळ्या आहेत. थोड्याफार आंबेल इकडं माझ्या सासरी घट्ट आंबेल केली जाते, माहेरी जरा पातळ आंबेल केली जाते आणि ठम पदाळायची पद्धतसुद्धा वेगळी असते. माझ्या सासरी असे ताटात मांडतात, माहेरी अशी बाजरीची रास करून मध्ये ठम ठेवला जातो, कडेने दिवे लावले जातात, असे ठेवले जातात. प्रत्येक गावागणिक पद्धत वेगळी झाली. आणि इकडे बाहेर नेऊन घरात ठम पदाळतात. बाहेर धर्मनाथांचं मंदिर जिकडं आहे तिकडं तोंड करून असं म्हणतात, वाटी वाटी चंदन गोडी की नंदन धर्मरायाची फुरमळ असं म्हटलं जातं. आणि माझ्या माहेरी वेगळं पद्धतीने बोललं जातं. तिकडे असे म्हणतात, पाचाचे हात गुरुच्या वतनं, पाचाच्या हात गुरुच्या वतनं दीपक पदळतो, पाचाच्या हात गुरुच्या वतनं दीपक पदळ धर्मरायाची फुरमळ असं तिकडे बोलले जातात. आणि काही ठिकाणी असं म्हणतात, दह्या दुधाचा काला देव पारधीवरून आला, धर्मरायाची फुरमळ
आता हा धर्मरायासाठी स्वयंपाक केला होता. हा तो पसारा पूर्ण किचन क्लीन केला. सगळी आवराआवरा केलं, जेवून घेतलं आणि झोपलो. तुमच्या इकडे धरमनाथ बीत कशी साजरी करतात नक्की कमेंट करून सांगा. ओम नमो आदेश. धरमरायाची फुरमाळ. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.